अफगाण इनामदार, सुफियान इनामदार हे सगळे इन्व्हॉल्ड आहे याच्यामध्ये आणि ना त्यांनीच केलंय हे सगळं। पुणे महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर पुण्यातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे। हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात सादिक उर्फ बाबू कपूर वय 56 यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे। या घटनेला अधिक गंभीर वळण मिळालं आहे, कारण आत्महत्या करण्यापूर्वी सादिक कपूर यांनी आपल्या हातावर आणि कागदावर काही व्यक्तींची नावं लिहिली असल्याचं समोर आलंय। या नावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे उमेदवार फारुख इनामदार यांचं नाव असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार सय्यदनगर परिसरातील 5 गुंठे जमिनीच्या वादातून ही आत्महत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सादिक कपूर यांनी आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय। महत्त्वाची बाब म्हणजे आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर यापूर्वी मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाल्याची माहितीही समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख इनामदार यांच्यावर नेमका काय आरोप आहे याबाबत पोलीस तपासानंतर चित्र स्पष्ट होणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।